नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आकाश हा भूमीला नॅप करत असतो. त्याच वेळेला सिस्टरही त्याच्याबरोबर असते. आकाश अगदी मनापासून भूमीचा चेहरा वगैरे सगळं काही त्या नॅपने पुसत असतो आणि हे पाहून सिस्टरला खूपच भारी वाटत असतं. आता सिस्टर ही म्हणत असते, खरंच ताई खूप नशीबवान आहेत, त्यांना तुमच्यासारखा नवरा मिळाला. त्याच वेळेला आकाश आता भूमीकडे बघून हसत असतो आणि म्हणतो की खरं तर सिस्टर, मीच खूप लकी आहे जी मला भूमीसारखी बायको मिळाली आहे. तुम्हाला माहिती नाही आहे तिने काय काय केलं माझ्यासाठी आणि तुम्हाला त्याची कल्पना देखील नाही की ती काय करते माझ्यासाठी. म्हणूनच तिच्यापेक्षा जास्त मी लकी आहे की तिला मी नवरा नाही तर मला ती बायको म्हणून मिळाली. आणि त्यानंतर मग आता सिस्टर म्हणते की झालेलं आहे यांचं नॅप करून. आणि मग आकाश आता भूमीकडे बघतच असतो. सिस्टर म्हणते की खरंच तुमची जोडी खूपच छान आहे. आणि नंतर मग आता आकाश हा सिस्टरला ते नॅपकिन देतो आणि नंतर सिस्टर तिथून निघून जाते. आकाश आता भूमीकडेच बघत असतो आणि म्हणतो की भूमी, ऐकलंस ना काय म्हणाल्या या, आपण एकमेकांसाठी खूप लकी आहोत. आणि भूमी, जर तुला अशीच माझ्याकडून सेवा करून घ्यायची असेल ना तर प्लीज माझ्याकडून तू हवी तर सेवा करून घे, पण प्लीज अशी झोपून नको राहूस, शुद्धीवर ये. मी अगदी दिवसभर न थकता तुझी सेवा करायला तयार आहे, पण प्लीज अशी झोपून राहू नको, शुद्धीवर ये दी, माझ्याशी बोल. मी दिवसभर तुझ्या बाजूला बसून तुझी सगळी सेवा आणि तुझं सगळं ऐकायला तयार आहे भूमी. तेवढ्यातच मग आता आकाशला काहीतरी मेसेज येतो म्हणून तो मोबाईल बघतो. तर मोबाईलमध्ये मेसेज आलेला असतो रिमाइंडरचा. तेव्हा तो सगळं काही मेसेज वाचून घेतो आणि ते पाहून त्याला धक्काच बसतो. तो म्हणतो की हे असं सगळं कसं झालं. तेव्हा मग आता आकाश भूमीला म्हणतो की भूमी, जरा एकच मिनिट थांब हा, मी जरा जाऊन आलो, आत्याशी बोलतो. जरा क्लायंटचा मेसेज आलेला आहे, आत्याशी त्या बाबतीत बोलणं खूप महत्त्वाचं आहे, म्हणून प्लीज जरा थांब, मी आलोच. असं म्हणून आकाश तिथून बाहेर पडतो आणि मग धावत धावत बाहेर येतो आणि म्हणतो की आत्या अगं ऐक ना. तेव्हा ती म्हणते की काय झालं. तेव्हा म्हणतो की आत्या अगं आपल्या त्या क्लायंटचा मेसेज आलेला आहे. तेव्हा मग रागिनी म्हणते की काय झालं, काय म्हणत आहेत ते. तेव्हा आकाश म्हणतो की अगं त्या क्लायंटचं असं म्हणणं आहे की आपलं जी काही मीटिंग होती ना ती मीटिंग झालीच पाहिजे, नाहीतर ते माझ्यावर काहीतरी लीगल ॲक्शन घेतील. हे ऐकल्यावर सगळ्यांना धक्काच बसतो आणि आकाश म्हणतो की त्याशिवाय आपली जी डील आहे ना करोडोची, ती पण कॅन्सल होईल आणि आपलं जे काही नाव आहे ना ते इंटरनॅशनल फोरममध्ये खराब करतील किंवा आपली कंप्लेंट करतील इंटरनॅशनल फोरममध्ये. इतक्या सगळ्या गोष्टी घडणार आहेत तसं ते बोलत आहेत. तेव्हा रागिनी म्हणते की हे काय झालं, अचानक त्यांच्या मनात असं काय येतं आहे. तेव्हा आकाश म्हणतो की मला काहीच कळत नाही, पण या सगळ्या गोष्टी मला त्या बोलून दाखवतात. शिवाय माझी इमेज तर बिझनेस लेवलमध्ये खराब होईलच, आपल्या कंपनीचं नावही स्टेकवर लागेल. असं सगळं ते बोलत होते आणि त्या मेलला वाचूनच मी तुझ्याकडे आलो आहे. आता मग हे ऐकल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसतो. अभिजितला बघत ती म्हणते की अरे अभिजित, हे असं कसं झालं असेल. आकाश बोलतोय. तेव्हा मग लगेच आजी म्हणते की अरे हे असं कसं त्यांना कळत नाही का, अपघात काही सांगून होत असतात का, माणसाच्या आयुष्यात जे काही प्रसंग घडतात ते असे घडतात का सांगून. तेव्हा मग अभिजित म्हणतो की अगं आजी, त्यांना आपल्या पर्सनल आयुष्यामध्ये काय घडतंय याच्याशी काडी मात्रही इंटरेस्ट नसतो. त्यांना फक्त त्यांची प्रोफेशनल लेवल जपली गेली पाहिजे असते. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की ते हे काहीही करू शकतात. इवन आकाशलाही मी कळवलं होतं की ते आपल्या बाबतीत कुठलाही चुकीचा डिसिजन घेऊ शकतात. मी त्यांना सांगितलं होतं की अशा गोष्टी करू नका, पण तरीही त्यांनी नाही ऐकलं. शेवटी ते प्रोफेशनल लेवल जपत असतात आणि म्हणूनच आपल्या बिझनेसचं नाव जाईल ते वेगळं. त्याच वेळेला आता रागिनी म्हणते की खरंच काय करायचं ना ते मला खरंच काही सुचत नाही. माझ्या सगळं डोक्याच्या बाहेर आहे सगळं. अचानक अशा सगळ्या गोष्टी घडतात म्हणून मला काहीही सुचत नाही. आता आकाशलाही त्या गोष्टीचा धक्काच बसलेला असतो. नंतर सगळेजण म्हणतात की काय करायचं. तेव्हा मग अभिजित म्हणतो की हे बघ आकाश, तू अजिबात काळजी करू नकोस. भूमी लवकरच शुद्धीवर येईल ना. भूमी आज ना उद्या शुद्धीवर येणारच आहे. मग तू कशाला काळजी करतोस. तू जर आपली डील खराब केलीस तर ते भूमीलाही नाही आवडणार ना. तेव्हा आकाश म्हणतो की नाही, पण काही झालं तरीही मला भूमीला सोडून असं जावंसं वाटत नाही आहे. भूमीला या अवस्थेत मी कसा काय एकटीला टाकून जाऊ. तेव्हा मग आता अभिजित आणि रागिनी दोघेजणही गप्प बसतात. आकाशला काय बोलायचे हे स्वतः त्याचा विचार करायला वेळ देत असतात. नंतर मग रागिनी म्हणते की आकाश बघ बाळा, तुला काय करायचं आहे ते. तुझंही म्हणणं अगदी बरोबर आहे. भूमीसाठी इथे थांबलं गेलं पाहिजे, पण आम्हीही भूमीसोबत आहोत. त्याच वेळेला मग आता लगेच रागिनी म्हणते की बघ तुला काहीतून निर्णय घ्यायचा आहे.
तुला कंपनीची इमेज जपणंही महत्त्वाचं आहे आणि भूमी बाबतीतही तुझ्यासाठी सगळं महत्त्वाचं आहे. मग तू ठरव तुला काय करायचं आहे ते. शेवटी आम्ही काय सांगणार आहोत तुला, असं म्हणून रागिनी सगळं काही त्याच्याच अंगावर टाकते. आणि मग रागिनी आजीला म्हणते की आई, मला खरंच काही कळत नाही, मी याला काय सल्ला देऊ ते. त्याच वेळेला आता आजी ही रागिनीला शांत करते आणि म्हणते की तू शांत हो, मी बघते काय बोलायचं ते. त्याच वेळेला मग आता आजी म्हणते की आकाश, मी काय म्हणते की आपल्याला सध्या तरी भूमीची परिस्थिती जास्त महत्त्वाची आहे, पण आम्ही सगळे भूमीपाशी आहोतच. भूमीला आज नाही उद्या शुद्धही येणारच आहे. तसेही डॉक्टर म्हणाले आहेत की भूमीच्या जीवावरचा धोका आता टळला आहे, म्हणूनच भूमी तशी आता स्टेबल आहे आणि तिच्या जीवावर आता काही बेतेल असं काही वाटत नाही. म्हणून फक्त आता ती शुद्धीवर यायची राहिली. त्याच्यासाठीच मग आपण सगळ्यांनी इथे थांबणं गरजेचं आहे. आम्ही सगळे इथे आहोत, तू जाऊन ये. तेव्हा अथर्व म्हणतो की हो आजी, अगदी बरोबर बोलते आकाश, आम्ही इथे आहोतच, भूमीला शुद्ध येईलच. तसंही भूमिताईलाही कामाच्या बाबतीत टाळाटाळ केलेली अजिबात आवडणार नाही आणि तू अशा प्रकारे इतकी मोठी डील गमावून इथे थांबलास हे देखील भूमिताईला आवडणार नाही. तेव्हा मग मानसी म्हणते की हो आकाश भाऊजी, तुम्ही जा, हवं तर 24 तास आम्ही तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहू, क्षणाक्षणाचे अपडेट तुम्हाला देत राहू की भूमिताईची परिस्थिती कशी रिकवर होती आहे, पण तुम्ही काळजी करू नका, आम्ही सगळे तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहूत. तेव्हा मग अथर्व, अभिजित, आजी, रागिनी सगळेजणं आकाशला सांगतात की हो तू अजिबात काळजी करू नकोस, आम्ही भूमिताईजवळ आहोत आणि कसलीही चिंता करण्याची गरज नाही. सध्या आपल्या कंपनीचं नाव जपणं जास्त महत्त्वाचं आहे आणि आपल्या कंपनीमुळेच तर आपले या शहरात प्रतिष्ठा आहे. आकाश म्हणतोय की तुम्ही सगळेजण म्हणताय तर ठीक आहे, मी मीटिंग करायला तयार आहे. मग आता आकाश हा भूमीच्या रूममध्ये येतो आणि रूममध्ये आल्यानंतर तो भूमीकडे बघत असतो आणि भूमीला म्हणतो की भूमी, मला माफ कर, मला एका महत्त्वाच्या कामासाठी तुला सोडून जावं लागत आहे. आणि तो आता भूमीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतो की भूमी, हे बघ, तुला लवकर रिकवर व्हायचं आहे, मी जाऊन येतोय, तोपर्यंत तुला बरं वाटलं पाहिजे. आणि हो, आणखीन एक ते म्हणजे की उद्या गणपती बाप्पा येत आहेत, तर आपल्याला गणपती बाप्पाची जोडीने पूजा करायची आहे, जोडीने त्यांचं आगमन करायचं आहे, माहीत आहे ना तुला. आणि हो, आणखीन मी असं तुझ्यापासून लांब जातोय त्यात माझाही एक स्वार्थ आहे, ते म्हणजे मला बघायचं आहे मी तुझ्यापासून दूर गेलो तर माझ्या भेटीच्या ओढीने तू पटकन उठून बसतेस का, हे सगळे मला बघायचे. त्याच वेळेला मग तिथे रागिनीने हे सगळं ऐकलेले असते. रागिनी म्हणते की आकाश, तू अजिबात काळजी करू नको, भूमी लवकरच बरी होईल. आणि हो, भूमी तशी आता स्टेबल आहे, आम्ही डोळ्यात तेल घालून भूमीवर लक्ष ठेवू, क्षण क्षण तिच्याकडे बघत राहू, तू काळजी करू नकोस. त्याच वेळेला आकाश म्हणतो की आत्या, ठीक आहे, तुम्ही सगळे आहात तर मला अजिबातच काळजीचं काहीच कारण नाही. आणि त्यानंतर मग आता आकाश हा भूमीला म्हणतो की भूमी, चल मी निघत आहे, प्लीज तू लवकर शुद्धीवर ये. आणि भूमीपासून दूर जाताना त्याच्या डोळ्यात मात्र पाणी येत असतं. तेव्हा आकाश म्हणतो की आत्या, चल मी निघत आहे. आणि हो, भूमीला तो म्हणतो की भूमी, मला मीटिंगसाठी पुण्याला जायचं आहे, निघतो मी. तर इथे तो गेल्यानंतर रागिनी म्हणत असते की आकाश, आता तुझे हे भूमीला पाहिलं आहेस ना, ते अगदी शेवटचंच, यानंतर तुला भूमीला पाहता येणार नाही, ती कायमची अनंतात विलीन झालेली असेल, तेव्हाच तुला तिचा चेहरा पाहता येईल. आणि हो, आणखीन एक म्हणजे की भूमीचे क्रियाकर्म तुला करायचे आहेत, तुझ्या जवळच्या माणसांचे क्रियाकर्म तुला उरकावेच लागतील, असं रागिनी आता मनातच म्हणत असते आणि खूप खुश होत असते. आणि रागिनीचं ते बोलणं मात्र भूमीच्या कुठेतरी कानावर पडत असतं आणि या सगळ्यामुळे भूमी आता डिस्टर्ब झालेली असते. आकाश लांब जातो आणि भूमी ही तिथेच असते. आकाश आता बाहेर येऊन आजीच्या पाया पडतो आणि आजी म्हणते की शुभम भवतु, तू जे काही ठरवशील ते अगदी यशस्वी हो आणि अजिबात भूमीच्या तब्येतीची काळजी करू नकोस. देवी आई योगेश्वरी आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहे, ती भूमीला काहीही होऊ देणार नाही. तू फक्त तुझी जी मीटिंग आहे ती व्यवस्थित आटोप आणि लवकर परत ये. अथर्व म्हणतो की आकाश, बेस्ट ऑफ लक, अजिबात काळजी करू नको. मानसी म्हणते की भाऊजी काळजी करू नका, आम्ही ताईजवळ आहोत, 24 तास आम्ही ताईजवळ बसून राहू, आम्ही कोणीही तिच्यापासून हलणार नाही. आणि मग आकाश म्हणतो की ठीक आहे, मी आता निघतो. आणि अथर्वला तो म्हणतो की चल मी निघत आहे. मग आता भूमी मात्र तिथेच रूममध्ये असते. रागिनी तिच्यावर लक्ष ठेवून असते आणि आकाश हा गणपती बाप्पाजवळ जातो आणि बाप्पाला हात जोडतो आणि म्हणतो की माझ्या भूमीला लवकरात लवकर बरं कर. आणि तिथून आता आकाश निघून जातो. सगळेजण त्याच्याकडे जाताना पाहत असतात. अभिजितला मात्र खूपच जास्त आनंद झालेला असतो. आता इथे आकाश हा बाहेर पडल्यानंतर भूमीच्या श्वास वाढायला लागतात आणि भूमीला आता जोरजोरात श्वास घ्यावंसं वाटत असतं आणि तिला आता त्रास होऊ लागलेला असतो. त्यानंतर मग आता हे सगळे होत असताना भूमी ही
सगळं आठवण्याचा प्रयत्न करते तर तिला बेशुद्ध असताना सगळ्या गोष्टी आठवतात. रागिनीने आकाशसाठी भूमीला घातलेलं प्रपोजल, नंतर भूमी आकाशचं लग्न, त्यानंतर मग बोट ब्लास्ट प्रकरणामध्ये आत्या तिला शेवटचं गुड बाय करते, नंतर आकाश तिथे येऊन दोघांचाही ब्लास्ट होतो, हे सगळं तिला आठवतं. नंतर मग आकाशला सगळ्या घडलेल्या गोष्टी, आकाशला झालेला त्रास आणि नंतर भूमीला केलेलं किडनॅप, तांडेलचं कळलेलं सत्य, नंतर सगळ्या गोष्टी तिला आठवतात. तितक्यात त्या आवाजाने सिस्टर तिकडे येते आणि भूमीला वाचवा असं रागिनी हात जोडत म्हणते. त्याच वेळेला सिस्टर म्हणते की हे नक्की काय झालं यांना, अचानक यांचा त्रास का वाढला आहे, यांना खूप त्रास होत आहे श्वास घ्यायला. तेव्हा मग आता रागिनी म्हणते की प्लीज तिला वाचवा, काय होतं आहे. तेव्हा मग आता डॉक्टरांना सिस्टर बोलवायला जाते आणि सिस्टर येतात आणि भूमीला सगळं चेक करत असतात. सिस्टरला डॉक्टर म्हणते की थोड्या वेळापूर्वी यांचे पल्स रेट काय होते, 63 होते, योग्य होते, मग आता अचानक काय झालं असं डॉक्टर म्हणत असतात. त्याच वेळेला आता आकाश हा हॉस्पिटलच्या बाहेर पडत असतानाच तिथे अभिजित लक्ष ठेवतो आणि रागिनी हसत असते आणि म्हणते की झालं, आकाश इथून बाहेर पडला आणि भूमी आता कायमची सगळ्यांना सोडून जाणार. आकाश बाहेर जात असताना आकाश हा थोडासा थबकलेला असतो आणि तो अभिजित त्याच्या मागे मागे असतो आणि आकाश बाहेर पडतो. त्याच वेळेला अभिजित आता फोन करून त्याच्या माणसाला सांगतो की आकाश बाहेर पडलेला आहे, त्याला नीट फॉलो करा आणि मला सगळे अपडेट देत राहा. त्याच वेळेला इथे रागिनी हसत म्हणते की झालं, भूमीचं काम तमाम झालं. नंतर आता डॉक्टर येऊन भूमीला चेक करते आणि म्हणते की हे कसं काय घडलं, यांची तब्येत अचानक कशी काय बिघडली, या आत्तापर्यंत तर स्टेबल होत्या, पण नेमकं काय झालं आहे असं डॉक्टर आता सगळ्यांना सिस्टरला वगैरे विचारत असतात. आणि मग आता रागिनी म्हणते की डॉक्टर काय झाले नेमकं भूमीचं, तिला काय होतं आहे. तेव्हा डॉक्टर म्हणतात की यांची तब्येत अचानक बिघडलेली आहे, जर 24 तासांमध्ये यांना शुद्ध आली नाही तर मात्र आपण यांना वाचवू शकत नाही. तेवढ्यात मानसी तिथे आलेली असते आणि ते तिने सगळं ऐकलेलं असतं. तेव्हा मानसी घाबरते आणि रागिनी तिला बघते आणि त्याच वेळेला मग आता रागिनी म्हणते की ही मध्येच इथे कशी काय तडमडली, आता ही बाहेर जाऊन सगळ्यांना काय ती इथली परिस्थिती सांगणार. आणि पौर्णिमाला सांगितलं होतं हिच्यावर लक्ष ठेवायला, कोणालाही आतमध्ये येऊ नका असं सांगितलेलं होतं, पण ही पौर्णिमा मात्र आता सगळं बाहेर जाऊन ओकणार. मग रागिनी ही बाहेर येते आणि मानसी म्हणते की आजी आपली भूमिताई. तेव्हा मानसीला आजी म्हणते की काय झालं, बोल ना, भूमीचं काय. तेव्हा ती म्हणते की ताईची तब्येत अचानक खूप बिघडली आहे आणि परिस्थिती हाताबाहेर जाते असं डॉक्टर म्हणतायत आणि येत्या 24 तासात जर ताईला शुद्ध आली नाही तर ताई वाचू शकणार नाही असंही डॉक्टर म्हणाले. तेव्हा मग सगळेजण घाबरतात आणि आता आकाशला अथर्व म्हणतो की मी मेसेज करून ठेवतो, त्याची मीटिंग एव्हाना आटपलेली असेल, तो मेसेज बघून ठेवेल. मग आता गाडीत बसत असताना आकाश हा ती मेसेज बघतो आणि भूमीची परिस्थिती बिघडली हे त्याच्या लक्षात येतं. तो म्हणतो की हे काय झालं, आता तर भूमी ठीक होती, मग अचानक नेमकं काय झालं. त्याच वेळेला समोर त्याला गणपती येताना दिसतात आणि आकाशला गेल्या वर्षीच्या गणपतीची आठवण येते. आकाश जेव्हा मनाने खंबीर नसतो त्याच वेळेला भूमीबरोबर गणपतीचं आगमन त्याने केलेलं असतं आणि नंतर भूमीबरोबरच्या सगळ्या गोष्टी त्याला आठवतात. गुरुजी म्हणालेले असतात की आकाश आणि भूमी यांनी अगदी एकमेकांसाठी जन्म घेतला आहे, हे सगळं त्याला आठवतो. तो स्वतःचे पायातले शूज तिथेच गाडीजवळ काढतो आणि चालत चालत येत म्हणतो की हे गणपती बाप्पा, आज तुझं आगमन झालेलं आहे. मला माहीत आहे तुझ्या येण्याने सगळी दुःख ही दूर होतात, पण माझ्या भूमीच्या आयुष्यात का हा अंधार आलाय, तिची परिस्थिती अचानक सिरियस झाली. हे गणपती बाप्पा, ही माझी तुझ्यावरच्या असलेली श्रद्धेची परीक्षा आहे. माझ्या भूमीला लवकरात लवकर बरं कर आणि आम्हाला जोडीने तुझं आगमन करायचं आहे. माझ्या भूमीला बरं कर असं तो देवाला हात जोडत असतो. तर पुढच्या भागामध्ये आता भूमीला शुद्ध आलेली असते आणि डॉक्टर म्हणत असतात की तुम्हाला काही बोलायचं आहे का, प्लीज तुम्ही मोठ्या मोठ्याने श्वास घेऊ नका, तुम्हाला त्रास होत आहे. त्याच वेळेला मग आता अथर्व म्हणतो की भूमीताई घाबरू नकोस, आम्ही सगळेजण इथेच आहोत. तेव्हा डॉक्टर म्हणते की यांना काहीतरी बोलण्याचं आहे पण त्यांना ते बोलता येत नाही. त्याच वेळेला आता भूमी ही डोळे उघडते आणि रागिनीचं सगळं कटकारस्थान तिला आठवतं. ती रागिनीकडे बोट दाखवते. रागिनी मनातच म्हणते की अरे देवा, हिला शुद्ध आली की काय. मला वाटतंय की हिला घडलेल्या सगळ्या गोष्टी आठवत आहेत, म्हणूनच शुद्धीवर आल्या हिने पहिले माझ्याकडे बोट दाखवले, माझं नाव घेतलं. आता रागिनीचं पुढे काय होणार पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब